नमस्कार श्रोते हो. ब्रह्मांडात ज्याच्या रागाला सर्व देव आणि राजे घाबरायचे ते अत्यंत कोपिष्ट महर्षी दुर्वास ऋषी. जेव्हा अचानक राजा दृढधर्माच्या नगरीत आले तेव्हा काय घडलं? दुर्वास ऋषीच्या एका शापाने अख्खं राज्य कसं हादरू शकतं आणि या 9व्या अध्यायात कथा कोणतं नवीन वळण घेणार आहे, चला जाणून घेऊया. अधिक वेळ न घालवता आजच्या या कथेला सुरुवात करूया. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 9वा. दुर्वास ऋषीचे आगमन. श्री गणेशाय नमः. नमो गणेशा श्री गणराया, वंदोनी मी तुझ्या पाया. चालवित असे पुढे कार्या ह्या लेखन सेवेच्या. माय शारदा सरस्वती उभी पाठीस भगवती. तीच धरोनी माझे हाती लेखनी ही चालविते. वंदू जाता श्री गुरुनाथा, वरद हस्त ठेवीत माथा. म्हणती चाल पुढे न भीता, असे उभा मी पाठीस. पुढे चालवी निवेदनास, नारद पुस्ती नारायणास. मेधावतीच्या पुढील कथेस आता सत्वर निवेदा. नारायण म्हणती मेधावती, विप्रकन्या दुःखी कष्टी. एकटीच राहत असे शेवटी, दुःख आपुले सोशित. कर्म धर्म संयोगानी एकदा त्याच मार्गानी. जात असता दुर्वास मुनी आले त्या अरण्यात. तेव्हा मेधावी ब्राह्मणाची आठवण आली दुर्वासा त्याची. चौकशी करीत ते त्याची आले घराजवळ त्या. विप्रनिधन वार्ता कळली, कन्या त्याची एकुटी उरली. दुःखी साखरेची का बुडाली, आले सांत्वन कराया. कृष्ण म्हणे दुर्वास कोपिष्ट, काय सांगू त्याची मात. इंद्रही त्यांचे दर्शना भयभीत, घाबरे पुढे यावया. परी अर्जुना तुझ्या मातेने जिंकले दुर्वासा सेवाव्रताने. प्रसन्न होऊन वरदानाने भरली ओंजळ कुंतीची. त्रिदशाकर्षणी नावाची विद्या मंत्राने देवास बोलावया. दुर्वासे प्रसन्न होऊन या दिली कुंती मातेस. ते दुर्वासे एके दिनी मजवरती क्रोधावुनी. मजसवेती रुक्मिणी जोडते झाले रथास. अश्वापरी ते आम्हा उभया, रथासी त्याच्या रे जोडून या. वरी आरुडे दुर्वास राया, ओढा म्हणतसे रथासी. आम्ही म्हणून धर्मनिष्ठते ओढितो झाले रथाते. उभयता कष्टलो अति ते रथासी त्या ओढिता. तेने माझी धर्मपत्नी व्याकुळ झाली तहानेने. ती करता पाणी पाणी जीव माझा कळवळे. तव मी काय केली मात, अंगुष्ठे धरणी दाबीत. भोगावती नदी तेथ प्रकट केली क्षणात. त्या पाण्याची धार नेमकी पडली ती रुक्मिणीच्या मुखी. जलप्राशून झाली सुखी, भार्या माझी जेधवा. तव दुर्वास म्हणती माधवा, हीच काय रे गुरुसेवा. स्वपत्नीचा कळवळा यावा, काय कारणे चित्तात. सेवा करीत असता आमुची, चिंता वाहसी काय पत्नीची. हीच काय एकाग्रतेची खून तुझी ते सांग. ऐसे ऐकूनी त्याचे वचन, क्रोधाग्नी नेत्रीचा पाहून. क्षमेची मी याचना करून, धरिले चरण तयांचे. तव क्रोधे काय म्हणती, वापरून तू योगशक्ती. पत्नीची धरसी मनी आसक्ती, भोग आता शापासी. दुर्वासे तेव्हा शाप दिला, वियोग भोगावा लागेल तुला. ऐकोनी थरकाप माझा झाला, असा मुनी कोपिष्ट. हा दुर्वास पुत्र अत्रीचा, प्रथम पुत्र अनुसयेचा. अवतार प्रत्यक्ष शिवाचा, पतिव्रतेच्या उदरीचा. ती धीर गंभीर ऋषी आकृती, येता अंगणी मेधावती. सविनय आली पुढती, करी वंदन चरणास. तिने पद प्रक्षालन केले शीतल जल घालून. भावपुष्पे पदी वाहून केला साष्टांग प्रणिपात. मनोमनी ती करी प्रार्थना, मी न जाणे स्वागत पुन्हा. वेडी वाकुडी सेवा ध्याना, गोड मानुनी ऋषीवरा. चुकले माकले जरी लेकरू, तरी न करा बा अवेरू. मी अज्ञानी दुःख भरू, सेवा ती मी काय करू. तिची ऐकून मूक प्रार्थना, दया उपजली दुर्वास मना. मायेचे पाणी आले नैना, तेव्हा त्यांचे क्षण भरी. तेव्हा दुर्वास काय बोलले, मेधावतीची निधन वार्ता ती. कळली मला उरलीस एकटी, आलो तुझ्या सांत्वना. मेधावी तो तव पिता, माझा ही गे मित्र होता. तू त्याची अससी दुहिता, मजही कन्ये समान. जन्मदाते माता पिता, जीवास ते सोडून जाता. जीव जगी पडे एकटा, हे जरी सत्य असे. तरी तू न माने एकटेपण, सर्वांचा त्राता तो नारायण. माय बाप जीवाचा होऊन, पालन पोषण तोच करी. ती म्हणे मम भाग्योदय, तुमच्या आगमने होय. मम पित्याचे हे पुण्य, म्हणून भेट ही घडे. माझे पुण्य फलास आले, आज तुमची देखिले पावले. स्पर्शाचरणा दूर झाले, दैन्य दुःख जीवांचे. तव दुर्वास तिज लागून, म्हणती दुःख आवरून. आता एखादा पती पाहून, भोग संसार सुखास.
स्त्रियांना पती परमेश्वर तोच त्यांचा आधार. उभये देऊनी करात कर, करा संसार सुखाचा. तेने तुझ्या पितृमनास समाधान होईल खास. तीच त्यांची इच्छा मानस, चिंतित होते सर्वदा. तुम्ही इच्छिता मम कल्याण, परी मी दुःखी व्यतीत मन. सांगा कैसे ते आवरून, राहू द्या या जगतात. मला न भाऊ ना पिता, कोण येणार मदती करता. कोण निवारील माझी व्यथा, आधार कोण देणार. आता कोणाची आम्ही आधारे, आयुष्य हे कंठू बरे. कोण मला तो सावरे, आपुले येत म्हणूनी. मी अबला मी दुःखी कष्टी, राहते इथे वनी एकटी. निद्रा ही नये मला रात्री, भीती वाटती रात्रंदिन. दुःख माझे सांगू कोणास, कोण धावणार मदतीस. एकटेपण जीवास, खावयास उठतसे. उपयोग काय ऐसे जगुनी, त्यापरी त्या मरणा कवटाळुनी. सोडवणूक जीवाची करुनी, घ्यावे ऐसे वाटतसे. नैराश्य निराशेचा घोर, आता न सहावे अंधार. कोण आधार मज देणार, तरावया भवसागरी. तिची एकूण करुणा वचने, दुर्वास व्यतीत झाले मने. मनोमनी म्हणती हीच कारणे, तरुणोपाय तो द्यावा. दुःख क्लेशाचे जेणे निवारण, ऐसा उपाय हीच सांगून. करू हिचे ते कल्याण, पुत्री समान ती असे. ऐसा मनी विचार करीत, दुर्वास चिंतिती कैलासनाथ. म्हणती देवा शरणागत, या जीवासी उद्धारा. दुर्वास मेधावती लागून, म्हणती आता दुःख विसरून. मी सांगेन ते ध्यान देऊन, एका वेगा बालके. तुझी एकूण करुणा कहाणी, मित्रस्नेह माझे मनी. दया उपजली आहे मनी, सांगीन उत्तम उपाय. समस्या जगी ऐसी नाही, जीवरी उपाय निघेन काही. तरी आता सांगतो पाही, तुझ्या कल्याण हितार्थे. ऐसे बोलून मिटले नयन, मेधावती कर जोडून. उभी सन्मुख ती राहून, वाट पाहे वचनांची. बृहन्नारद पुराणीचा, हा अध्याय दुर्वास आगमनाचा. त्या अधिक मास महात्म्याचा, पूर्ण इथे झालासे. अरुण विनवणी करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस. 9वा अध्याय हरिचरणास, प्रेमभावे समर्पितो. आजची ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.